ना आता चाललोय बाप्पा करायला. कोणत्या बाप्पाकडे? वरदानी आई म्हणून. आणि आता आम्ही तिथे बाजूला लिंगाणा किल्ला देखील आहे, वरदानी आई आहे आणि ते एक देवीचं मंदिर आहे वरदानी. आणि खूप प्राचीन आहे ॲक्च्युली. खूप जण येतात सुद्धा इथे दर्शनासाठी. तर आम्ही तुम्हाला ते दाखवतो. बाजूला पांडव कारण पायाचे ठसे वगैरे पण आहेत, परंतु आता ते दिसत नाही. हाय कर बघू त्यांना. आणि चला सांग आमच्या बरोबर या आता वरदानी आईच्या दर्शनाला. चला शाहू कुठे चालली? बाप्पा करायला ना वरदानी आईच्या. आणि आता आपल्या बरोबर कोण आहे? आजी पण आहे. ती आजी कशी चालते. हा चल आजीचा हात धर, मदत कर आजीला. हा चल आजीचा हात धर आता. बघ कशी चालली आजीला घेऊन. चलो हळूहळू. आणि ते आमची मनू शूज घालते आहे. आणि हे आमचं घर गावचं. ते बघ मामा पण आला लॉक लावून. हे आमची बॅक साईड आहे घराची, फ्रंट साईड पुढे आहे. ते बघते बघा डान्सिंग गर्ल बघा आमची. आमचं गाव सिंधुदुर्ग आहे, कराड नाही. ओरस. आणि हा पण आमचाच गाव आहे. सांग आजीला आमचाच गाव आहे. आम्ही लोक शूटिंग करतो. माझा फोटो बघा बा. तर तुझा आवाज तरी मोठा ठेव. कुठून? इथून आपल्याला फक्त एवढं पाहिजे. ही नाच अजून दुसरी पुढच्या वर्षी पंथी येईल. पंथी पण आली आमची. ही एकच आहे. दुसरी आमची आजी पणजी पण झाली आहे. पणजी पुढच्या वेळी एकत्र येतील ते. पुढच्या वर्षी मी पण पणजी झालोय. झाली काय? 5 जण म्हणा पतकुंडा झाली. पण एक बाई गेला साली गेला ना इकीचा. तिला नीट पकडून ये. तिला पडू होऊ शकतं. चल चल आता चल. सावई आपलं मंदिर आहे बाप्पाचं. सगळ्यांना सांग बघू. हे आमचं शंकराचं मंदिर आहे. उद्या सकाळी आपण उद्या शूटिंग करूया. उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच दिसेल तुम्हाला. गणपतीचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे. कुठलं? आपल्याला काय सांगते? चल लवकर घंटे वाजव. हे बेलेश्वर शंकराचं मंदिर आहे आमच्या गावी आहे. कारण ह्याच्या बाजूला पूर्ण बेलाची झाडं आहेत. हे बघा पाठीमागे. आणि हे मंदिर हे शंकराचं मंदिर स्वयंभू आहे. गावात जायला आमच्या घरापर्यंत जाते गाडी ही. तुला काय वाटतं आता फिरायला जातो आपण तर? तू सांग तुझ्याबद्दल. आम्ही आईच्या कोंडीवर जातो. तर आणि मोठ्याने बोल. जोरात बोलायचं असतं. आम्ही आईच्या मिमिक्री करणार आहे. आईच्या कोंडीवर जातो आणि देवीचं दर्शन घेतो. आपण आता देवीच्या दर्शनाला जातोय ना, तर तुझं सांग मत काय आहे ते समाधानी वाटते. आईच्या दर्शनाला गेलं तर समाधानी वाटते. मनाची शांतता होते. पाया पाडलं तर मग त्यासाठी आता आम्ही मुंबईवरून आले ना. आता दर्शनाला आईच्या कोंडीवर रोड करतात. आणि मग आता घरात घेऊन त्यांनी मग आता मग दर्शन घेतो. मग परतच्या वेळेला देवीने बोलवलं तर आम्ही येऊ देवीला. येणारच ना. येणार तुला सांगते देवी दर्शन देणारच आहे. बस कसं आहे. तो दिसतो बघतो ह्या डोंगराच्या वर. अच्छा तो रायगड किल्ला आहे. हा रायगड किल्ला आहे. बघ ही रायगड. हा टकमक टोक आहे इकडचा दिसतो ना छोटासा तो वरचा. तो टकमक टोक आहे. त्याच्या बॅक साईडला आपलं घर आहे. लिंगाणा कुठला आहे बाबा?
ते असे वरखाली येते वरखाली तो लिंगाणा किल्ला. अच्छा चला आमची आजी म्हणजे साऊची आजी काही येणार नाही वरती. हात दे चाललीस का? ती मंदिरामध्ये येणार नाही का तिचे पाय दुखतात इथेच थांबते. त्यामुळे आम्ही आमची गाडी थांबवली आणि बाबा चला आता आपण जाऊया. पाणी नाही आहे याला. बघितलं पाणी असं तर खाली ठेम पडले असते. तू इथूनच आई पाया पड. ठीक आहे माझ्याकडे. चला राहू दे माझ्याकडेच. ओ घ्या होते पैसे तिचे ते माझ्या पेटी राहू दे ना. आई आहे ना आईकडे जाते. चलो मंदिर ऍक्च्युली हा पूल हा ब्रिज जो आहे ना तिथून पण रस्ता जो मेन रोडने आलो ना की तिथे थांबावं लागतं तिथून ब्रिजच्या पलीकडे. आणि आम्ही आता गावातून आलो कारण आम्हाला गाव जवळ आहे आमचं इथून. तर आम्ही आतल्या मधल्या रोडने आलो ह्या रोडवरती. साऊ आमची पुढे गेली पण मामा बरोबर. चला मान्य करून घे. त्यांच्या परिवारमध्ये प्रपंचामध्ये त्यांच्या परिवारमध्ये प्रपंचामध्ये घडले पाहिजे असं आशीर्वाद आहे. त्यांच्या मनामध्ये हरिणी इच्छा असेल तर वर्षभरी मुली त्यांचा काही धंदा असं उद्योग असं नोकरी असं मुलांचं शिक्षण असं त्यामुळे त्यांच्या वाढ होते असं आशीर्वाद आहे. बापाला लावणारे नवसाला पावणारे आई वडिलांनी स्वतःच्या सहोदरीच्या लग्नाच्या पाठीशी उभी असून असं आशीर्वाद आहे. आम्ही म्हणजे त्यांच्या लावून ढकलणं लावलं पाहिजे असं चांगलं आलं माझं. तुलाच देणार आहे बाबू. थांब थांब थांब. साऊ नंतर द्यायचं आपल्या बापाला. थांब असं कर. असं करायचं बघ. असं खोबरं तांदूळ आणि कुरमुरे सगळं ना आपण आपल्या बापाला द्यायचे. थांब थांब जाऊ आम्ही ना. साऊ उमेश मी घे तिला पकड पाठवून. पकड तांदूळ. जाऊ आम जाऊ पुढे नको जाऊ.
हे बाप्पा आहे, बाप्पाला दे बघू. टाकू टाकू केला. व्हेरी गुड. हे बघ बाप्पाला खाऊ दिला बघ कुरमुरेचा. कुरमुरे दिला. अच्छा बघितला. ते बघ ना किती फिश पप्पा येतो त्याला बाळ म्हणतात इथे साऊ. ह्या सगळ्यांना ना इथे बाळ म्हणतात, फिश नाही म्हणत. हे देवाचे मासे आहेत, हे बाप्पाचे मासे आहेत माहिती आहे. फिश हे छोटे छोटे बाबू आहेत ते सगळे बाप्पाचे. मला ते टाकायला मम्मा टाक. व्हेरी गुड. हा स्वतःच खातोय बाप्पाचा बाळ. हे बाप्पाला देत नाही, स्वतःच खातोय. तर शाहू दे बघू बाप्पाला. हे बाप्पा आहे. व्हेरी गुड. चला मनूचा याला ठेवून घेऊया. ओके. ए मजा येते का तुला. ए पाण्यात पडला बघ. ह्याला असं पाण्यामध्ये मज्जा करायला पाहिजे ते शाहू पोग्याला ना. पाऊस पडला रविवारी, पाऊस खूप पडला बोलतात इथे. त्याचं पाणी असेल. ती म्हणू बघ कुठे गेली आहे. शाहू स्विमिंग पूल सुंदर आहे तुझा. काल तू साऊ आपल्या घरी सगळ्या चिवूला पाणी ठेवलंस ना, पाठी स्विमिंग पूल केलंस ना, म्हणून बाप्पाने पण तुला स्विमिंग पूल दिले छोटे छोटे. बघितलं. स्विमिंग पूल किती मजा आली स्विमिंग पूल मध्ये. मनूला तर नाही भेटला स्विमिंग पूल. बसू नकोस नाही तर होती होती आजी वाट बघते तू उभी राहिले. काय करते काय करते. कर बिजू बिजू. ऐक ऐक ऐक. अरे मामाला आणि बाबाला कुठे भिजवते. इथे टाक. इथे रायगड किल्ला आणि तो आहे तो दुसरा दिसतो तो असा. हा पहिला आहे तो लिंगाणा टोकदार आहे तो. त्याच्या पाठी पण लिंगाणाच. तो लिंगाणा ना. म्हणे हा कोणता आहे मग. दापोलीच्या इकडचे का. सगळे चारी बाजूला कडे आहेत आमच्या गावाच्या बाजूला. शाहू बघ गाणं बोलते बघ. करणार आहे बाबाला. चला आता सगळे निघाले. साऊ चल मामा पण निघाला बघ. मामा मनू सगळे गेले. तू काय करते पाण्यामध्ये. हा नको. ही जी नदी आहे ही काल नदी आहे आणि काल नदीवरच वरदानी आईचं मंदिर. पावसाळ्यात ही नदी ओथंडून वाहते. दगडांचं पांघरून घेतलेलं वाळंकुंडचं तळ खूप खोलवर आहे. ह्याचा तळ अजूनही सापडलेला नाही. हे ना आम्हाला पेंजन ह्याच्यामध्ये मिळाली आता आम्ही पण आम्ही हे देवीचं म्हणून आम्ही साऊच्या हातातून देवीला सोडतोय पाण्यामध्येच. ए बघ आम्ही दिली देव बाप्पाला साऊने. ए नाही नाही नाही. हात पकड हात पकड. मामाचा हात पकड. मामाचा हात पकड. हा ती बघ गेली पण पुढे.
गेली आजीला ज्यूस द्यायला. साऊ इथं आगोबा येईला मग तुला पकडेल. तू धावत धावत का जाते? उमेदला पकड. हे ऐकत नाही साऊ. पकड तिला पकड आता बघ पडेल का. काय नाही त्याच्या बाजूला आम्ही आमचं पण देऊ दापोलीच्या बाजूला मध्ये देवीच आहे. हे जागृत देवस्थान आहे ना. इथे बरेच जण नवस फेडायला येतात त्यांच्या. जागृत देवस्थान आहे. धर्मशाळा जेवण जेवण करतात. कुठलेही द्यायचे जेवण करतात. कुठे ह्याच्या पाठीला पण हे भोर ना भोर घाट. इथे भोर घाट आहे. पाठीमागे पुन्हा लागतो याच्या. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला कळेल की चारी बाजूलाही डोंगर आहेत. हे बघा आम्ही या डोंगराची कुशीत. अरे ते पोजेस बघायच्या. कोणत्याला बघून कळेल तुला साऊ असं पोजेस द्यायला लागली तर अशी अशी करून. कशी देते पोजेस दाखव. ऐक 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 ऐक. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे 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 वेडा पोगा. चला आता घरी. पाय काय टोपी दे मला ती. चल मामा घेऊन चल तिला. बदमाश पोगा आहे हा. चला बाबा. मत करे काय करते. बाय बाय कर. बाय बाय. चालू करू आता गाडी. हा करा चालू थोडी. हळूहळू करा. अरे वा. अरे तू बस ना येऊन शाहू आतमध्ये. ती गाडी साऊ ये रे बाबू. काय तुझे चाललंय. तिला वरच बसव. देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता घरी निघालो. कष्टी असल्यामुळे आजचा आमचा मेनू आहे मोदक. तर चला बघूया आपण चुलीवरचे मोदक. हे साऊच्या आजीचं हातचं जेवण. मामाने ओढून घेतला आणि तिला मागणं होती ती. माशाची मासावाली फिश विकत घेतली दूर सगळं इकडे आलाय ना म्हणून. आजी काय करते ग आई तू. लोकांना वाटेल म्हणून किती काम करते चुलीवरती. हात स्क्वेअर केलास तू. हा है सर्कल. हा शेप आहे हार्ट शेप. हा आकार आहे हार्ट. हार्ट शेप आहे हार्ट शेप. थंड आहे पाणी. मस्त वाटत ना. गरम होत ना तुला इथे. आता आम्ही आई आमच्या देवीच्या देवळात जाऊन आले कोंडीवर. तिथनं आल्यानंतर आम्ही चूल पेटवली. नंतर उपवास संकष्टी म्हणून आम्ही हे आता मोदक केले. पहिला डाळ भात भाजी सगळं व्यवस्थित केलं. माटाची भाजी भेंडीची भाजी वेगळी भाजी जशी पाळी भाजीची डाळ भात आणि आता एक मोदक उकडायला ठेवले. आणि आमची मनू उरलेलं मोदकाचं सारण खात आहे.
आणि आता बघूया आपण आमच्या साऊला, साऊ काय करते ते. हे आमचं घर आहे, मी उद्या पूर्ण क्लिअर दाखवेल. आता मी इथूनच दाखवते. हे आहे साऊच्या मामाचं घर. आणि ही माझी साऊ काय करते बघ. पाणी भरले का? हा येतो आम्ही. साऊ बाबा कुठे गेला? फिरायला एकटाच? तू बाबाला नाही सांगितलं नको जाऊ म्हणून? वाघोबाला बघायला गेला उडी मारून? नाही येत, घरात नाही येत ते. हवा नाही येते. हे झाले मोदक चांगले बाबा. अरे वा, मोदक आणि पाणी खाणार शाहू. सगळेजण जेवतायत. पंगत बसली आपली जेवणाची. आजी तू पण बस जेवायला आता. काय करतो काय करतो? असं कधी काही गावठी वाटेल. सगळ्यांनी असं करा, असं करा सगळ्यांनी. बाबा तू केलं का? ओके. मामा तू केलं? व्हेरी गुड. अच्छा मी पण करू? हा मी पण केलं. आता आणि काय करायचं होतं? हा कुठला गेम का तुझा फालतूचा? सापूड. म्हणतो ना आवडत ना, मग आम्ही कुठे उठलोय? साऊड. साऊ आहेत तुला पंख आहेत ते काय बाजूला? तुझे हात? मला वाटतं पंख आहे तुला. आता बाबा उड. मग आता पॅरेट उड. उडलं का? पॅरेट उडतो का? त्याला पंख आहेत. अच्छा ओके. मग अजून क्रोकोडाईल उड. क्रोकोडाईल उड. त्याला पंख नसतात? मग काय असतं त्याला? बदक उड. बदक उडेल? उडतं थोडंसं उडतं ते. कमी उडतं. हा कमी उडतं. तुला माहिती आहे सगळं साऊला. कोकू उड. कोकू पण कमी उड. मामाला पण पंख आहेत. उडतो मामा. आजी उड. ओके म्हणते. आजीला आहेत पंख आहेत. ते हवेतून उडते. डॉक्टर उडतो का? ए चल तुझा पोएमची वाट लावू नको. इथे जुगनू फिरत असत. लास्ट टाइम साऊच्या हातावर जुगनू होता आणि साऊ म्हणते माझ्या हातात लाईट आली, लाईट आली, लाईट आली. खाजवा खाजवा आणि शाहूला खाजवा 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 खाजवा.